अलौकिक प्रतिभाशक्तीचं देणं लाभलेली मराठी साहित्यातील अजरामर कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी। घरात आणि शेतात काम करता करता निरक्षर बहिणाबाईंच्या मुखातून उत्स्फूर्तपणे काही ओव्या बाहेर पडल्या आणि त्याच ओव्यांनी अगदी मोजक्या शब्दात जगण्याचं तत्वज्ञान मांडलं। अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर। अशा सहज सुंदर पद्धतीनं रोजच्या जगण्यातील तत्वज्ञान मांडणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरींचा आज जन्मदिन। त्या निमित्तानं जाणून घेऊया बहिणाबाईंचा काव्य खजिना। बहिणाबाई चौधरी हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस सापडणं तसं कठीणच, कारण या नावाचं गारूड गेल्या 6 दशकांपासून मराठी मनांवर आहे। खानदेशाच्या जळगाव जिल्ह्यात 24 ऑगस्ट 1880 रोजी जन्मलेल्या बहिणाबाईंना शाळेत जायची संधीच मिळाली नाही। वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांचं लग्न झालं। वयाच्या 30व्या वर्षी त्यांच्या पतीचं निधन झालं आणि मग पुढे बहिणाबाईंनीच संसाराचा गाडा ओढला। दुःख आणि गरिबीतही आनंद शोधण्याच्या वृत्तीमुळे बहिणाबाईंनी कधीही आपल्या नशिबाला दोष दिला नाही। उलट संकटाचा समर्थपणे सामना करून त्यांनी आपलं स्वतःचं असं साधं सोपं तत्वज्ञान मांडलं। अक्षर ओळख नसल्यामुळं कविता लिहून ठेवणं शक्यच नव्हतं। घरात दळण कांडप करताना, पाणी भरताना, शेतात काम करताना त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे काव्याच्या ओळी बाहेर पडत। मग त्यांचा मुलगा सोपानदेव हा त्या ओळी लिहून ठेवत असे। बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर एक दिवस सोपानदेव चौधरी ज्येष्ठ साहित्यिक के अत्रेंना भेटले। त्यांनी आईचं काव्य अत्रेंना दाखवलं। त्या कविता वाचताच अत्रे ओरडले, "आहो, हे तर जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं 52 कशी सोनं आहे। हे नाही छापलं तर आपण गुन्हेगार ठरू." आणि मग के अत्रेंच्या प्रस्तावनेसह बहिणाबाईंच्या कविता हा संग्रह प्रसिद्ध झाला। या संग्रहानं मराठी कविता समृद्ध केली। भल्या भल्या विचारवंतांनाही न उलगडणारी कोडी बहिणाबाईंनी कवितांमधून अलगद सोडवली। आता हेच बघा ना, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरियत पिकावर। मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्याने चालल्या पाण्यावरल्या रे लाटा। देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं। एखाद्या मानसशास्त्रज्ञाला हेच सांगण्यासाठी एखादं पुस्तक लिहावं लागलं असतं। अरे खोप्यामधी खोपा सुग रणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला। पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला। खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखरांची कारागिरी जरा देख रे मानसा। तिची उलुशीच चोच देत हात तेच ओठ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट। सहजतेनं प्रबोधन करणाऱ्या बहिणाबाईंचं संसाराबद्दलचं भाष्य म्हणजे त्रिकालबाधित सत्य आहे। अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर। अरे संसार संसार कधी खोटा म्हणू नये, राऊळाच्या कळसाले कधी लोटा म्हणू नये। अरे संसार संसार नाही रडण कुढण, एड्या गयातला हार म्हणून नको रे लोढण। अरे संसार संसार असा मोठा जादूगार, माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मदार। असा संसार संसार आधी देवाचा इसार, माझ्या देवाचा जोजार मग जीवाचा आधार। माणूस या कवितेतून बहिणाबाई आपल्याला अंतर्मुख करतात। मतलबी रे मानसा तुले फार हवं, माणसा माणसा कधी होशीला माणूस, लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस। माझ्या जीवा ही बहिणाबाईंची कविता आपल्याला कसं जगावं हे सांगते। जीव देवाने धाडला, जन्म म्हणे आला आला, जेव्हा आलं बोलावण मौत म्हणे गेला गेला। दिस आला कामामध्ये रात निज मध्ये गेली, मरणाची निज जाता जन्माची जाग आली। नाही सरल सरल जीवा तुझा येणं जाणं, असा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जीण। आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर, अरे जगण मरण एका सासाचं अंतर।
एरे एरे माझ्या जीवा, काम पडल आमाप, काम करता करता देख देवाजीचं रूप. जग जग माझ्या जीवा, असं जगण तोलाचं, उच्च गगनासारख धरित्रीच्या रे मोलाचं. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह उद्धव गोडसे.